लाईफलाईन क्लिनिकल लॅबोरेटरी अत्याधुनिक मशिनरी युक्त कम्प्युटराइज्ड व मान्यता प्राप्त लॅबोरेटरी, अल्प दरात रक्त, लघवी, थुंकी व सर्व प्रकारच्या तपासणीचे विश्वसनीय केंद्र। आमचा पत्ता गोकुळ नगरी रोड, डॉक्टर जपे हॉस्पिटल शेजारी, तालुका कोपरगाव। संपर्क क्रमांक 80 07 80 76 58 व 82 75 38 86 48। उपस्थित सर्व मीडियाचे प्रतिनिधी, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व ज्येष्ठ मार्गदर्शक, माझे सर्व तरुण सहकारी, सर्व विद्यार्थी, आज आपल्या कोपरगाव मतदारसंघामध्ये ज्यांना आपल्या समाजातील तळागाळातील समस्या असतील, अडचणी असतील याची जाण आहे आणि या समस्या अडचणी सोडवण्यासाठी ज्यांनी आपली पूर्ण राजकीय कारकीर्द त्या ठिकाणी घडवत असताना अजोड असं काम केलं, असे आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा हे आपल्या सर्व लाडक्या माता भगिनींबरोबर या ठिकाणी संवाद साधण्यासाठी आलेले मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचं मनापासून स्वागत करतो। कधी संपणार नाही। आदरणीय अजितदादा राजकीय जीवनामध्ये सत्तेमध्ये असू किंवा नसू, कायम आपल्या शेतकरी असतील, कष्टकरी असतील, उद्योजक, तरुण वर्ग, माता भगिनी यांची जाण असलेला एक कार्यकर्ता म्हणून त्यांनी काम केले आणि या सर्व घटकांना न्याय देण्याचं व यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कायम प्रयत्न केले। मागच्या महिन्यामध्ये अर्थसंकल्पाचं अधिवेशन झालं आणि त्याच्यामध्ये आपल्या अजितदादांनी आपल्या माता भगिनींसाठी एक महत्त्वपूर्ण योजना त्या ठिकाणी जाहीर केली। ते म्हणजे आपल्या सर्व ज्या लेखी बाळी आहेत यांच्यासाठी मोफत शिक्षण आणि त्याच पद्धतीने माझी लाडकी बहीण योजना, ही अत्यंत महत्त्वाचा हा निर्णय त्या ठिकाणी झाला, ज्याच्यामध्ये 21 ते 65 या वर्षामध्ये असलेल्या पात्र लाभार्थ्यांना दरमहा 1,500 रुपये त्या ठिकाणी मिळणार आहे। तसेच आपल्या इतरही सर्व घटकांसाठी इतर बऱ्याच योजना त्या ठिकाणी जाहीर केल्या, ज्याचा उल्लेख दादा आपल्या भाषणामध्ये त्या ठिकाणी करणार आहे। या सर्व घटकांचा विचार करून या सर्व योजना त्या ठिकाणी जाहीर केलेल्या आहे। संवादामध्ये दादा अधिक त्याच्यामध्ये सांगतील। आपण सर्व दादांच्या लाडकी बहिणी म्हणून या ठिकाणी उपस्थित आहात। तसंच आपल्यासारखा मी दादांचा लाडका मुलगा म्हणून त्या ठिकाणी काम करतो। आपल्या मतदारसंघामध्ये जे जे काही प्रश्न असतील ते प्रश्न सोडवण्यासाठी फक्त आणि फक्त अजितदादांनी त्या ठिकाणी भरघोस असा निधी त्या ठिकाणी दिला, हे प्रश्न सोडवण्यासाठी मदत केली। 3,000 कोटी हा फक्त आकडा आपल्या सर्वांसमोर आलेला आहे, पण 3,000 कोटीपेक्षाही जास्त हा निधी अजितदादांनी त्यांच्या मागच्याही काळामध्ये दिला आणि आताच्याही काळामध्ये त्या ठिकाणी दिलेला आहे। आणि म्हणून ज्या वेळेस मी अजितदादांकडे आपले कुठलेही प्रश्न घेऊन जायचो, मला सांगायला आनंद वाटतो, मी कधीही रिकाम्या हाताने आलेलो नाही। आणि म्हणून ज्या पद्धतीने आपले जे काही बारीक सारीक प्रश्न असतील, मोठे प्रश्न असतील, गेले अनेक वर्ष दादांनी जे विविध खाते असतील याच्यामध्ये काम केलं, त्याचबरोबर आपल्या राज्याचे 5 वेळा उपमुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी त्यांना मिळाली। सर्व खात्यामध्ये सर्व घटकांना आणि महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातील सर्व लोकांचे प्रश्न त्यांना त्या ठिकाणी याची जाण आहे आणि हे सोडवण्यासाठी काय करावं लागेल याचे सर्व सोल्युशन त्यांच्याकडे आहे। आणि म्हणून आपल्या
सर्वांच्या साक्षीने मी या ठिकाणी असं म्हणतो का आपले दादा या ठिकाणी आपल्याला मुख्यमंत्री करायचे, यासाठी आपण त्या ठिकाणी सर्वांनी काम करायचे। दादा जर या राज्याचे मुख्यमंत्री झाले तर त्याच्यामध्ये आपलाही त्या ठिकाणी स्वार्थ आहे। आपल्या कोपरगाव मतदारसंघासाठी जो काही शेतीचा पाण्याचा प्रश्न आहे हा सोडवायचा जर असेल तर याच्यामध्ये पश्चिमेकडचं पाणी पूर्वेकडे वळून हा प्रश्न त्या ठिकाणी सोडू शकतो आणि म्हणून दादांच्या माध्यमातून हा प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला त्यांची मोठी मदत त्या ठिकाणी होणार आणि म्हणून मला खात्री आहे पश्चिमेकडचं पाणी पूर्वेकडे वळवण्याचा प्रश्न असेल जो आपल्या मतदारसंघासाठी महत्वाचा आहे, याच्यामध्ये दादा तर आपल्याला मदत करतीलच, परंतु आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने दादा मला देखील न्याय देतील असं मला खात्री। आपल्या मतदारसंघातील बहुतांशी प्रश्न हे दादांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण सोडवलेले आहे आणि अनेक कामं त्या ठिकाणी दादांच्या मागे लागून मी त्या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न करतोय। समोर सांगायला त्या ठिकाणी काही नाही आणि म्हणून भविष्य काळामध्ये आता निवडणुका समोर येणार आहे आणि म्हणून आपल्या सर्वांना माझी विनंती राहील ज्या काही भूलथापा समोरून दिल्या जातील यांचा आपण कुठलाही विचार न करता यांना कुठेही बळी न पडता आपण सर्वांनी माझ्या मागे ताकद उभी करावी अशा प्रकारची विनंती करतो। मतदारसंघाचा 4.5 आता 5 वर्ष होत येतील। या 5 वर्षामध्ये ज्या पद्धतीने आपण अपेक्षित केलेला होता असा विकास करण्याचा माझा कायम प्रयत्न राहिलेला आहे आणि हा विकास डोळ्यासमोर ठेवून दादांनी पण भरपूर त्या ठिकाणी मदत केली। ज्या ज्या वेळेस आपल्या सर्वांच्या अडचणी मांडण्यासाठी मी दादांकडे जात असे तर कधी वेळ काळ पाहिला नाही। आपल्या सर्वांना माहिती आहे का सकाळी लवकर कामाला लागायला दादांसारखा दुसरा कुठला नेता नाही, परंतु कधी वेळ काळ न पाहता दादांकडे कायम मी कामाचा हट्ट त्या ठिकाणी करत होतो आणि या सर्व कामामध्ये दादा मी आपली माफी मागतो जर आपल्याला कुठे त्रास झाला असेल तर या आमच्या मतदारसंघातील प्रश्न सोडवण्यासाठी मी आपल्याला त्रास दिला त्याबद्दल आपल्या या निमित्ताने माफी मागतो। परंतु माझ्या मतदारसंघामधील अनेक प्रश्न होते जे सोडवणे गरजेचे होते। मागच्या काळामध्ये फारसे कामं झाले नाही, परंतु माजी आमदार अशोकरावजी काळे साहेब ज्यांनी 10 वर्ष या मतदारसंघाला विकासाचा रस्ता दाखवला, विकासाच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी चांगलं असं काम केलं, ते पुढे न्यायचं असलं तर मला आपल्याला त्रास देणं भाग होतं आणि म्हणून या 5 वर्षामध्ये अनेक वेळा मी आपल्याला त्रास दिला त्याबद्दल परत एकदा दिलगिरी व्यक्त करतो। परंतु हे सर्व मतदारसंघाच्या विकासासाठी होतं आणि म्हणून हे आपल्या सर्वांसाठी असं तर आपण सर्वांनी जर ताकद दिली तर अजून कामं आपल्या राज्य शासनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी करू शकतो। दादा बरेच प्रश्न आपण सोडवलेले, म्हणून अजूनही काही प्रश्न मतदारसंघामध्ये प्रलंबित आहे। बाकी रस्ते असतील, जे काही पाण्याचा प्रश्न असेल किंवा विजेचा प्रश्न असेल, समाजाचे काही प्रश्न असतील, आपल्या मागे लागून मी ते प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न तर करणारच आहे। परंतु या निमित्ताने आमचे आदिवासी समाजातील बांधव असतील किंवा राजपूत समाजातील बांधव असतील यांची कायम किंवा अनेक दिवसांची मागणी त्या ठिकाणी आहे। आद्य पुरुष एकलव्य तसेच वीर महाराणा प्रताप यांचं स्मारक आपल्या
कोपरगाव मतदारसंघामध्ये झालं पाहिजे अशा पद्धतीची मागणी या दोन्ही समाजाची आहे। प्रशासकीय पातळीवर जे काही अडचणी असतील त्या आपण सोडवणारच आहे, पण याला आपण दादा बळ द्यावं, याला निधी द्यावं अशा प्रकारची विनंती करतो। मी आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी दादांना ग्वाही देतो, ज्या पद्धतीने आपण मतदारसंघामध्ये असलेले अनेक स्मारक आहे यांचं चांगल्या पद्धतीने जतन करतो, तिथे कुठेही काही गैरप्रकार घडणार नाही, तशाच पद्धतीने हे दोन्ही स्मारक आपण चांगल्या पद्धतीने जतन करू, त्या महापुरुषांचा आपण कायम आदर करून त्यांना अभिवादन करू अशा पद्धतीची ग्वाही आपल्या सर्वांच्या वतीने दादांना देतो। आपण सर्व या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहात, माझ्या माता भगिनी पण आहे आणि माझे सर्व ज्येष्ठ मार्गदर्शक आणि माझे सर्व युवा सहकारी पण मोठ्या संख्येने दादा आपल्या स्वागतासाठी आलेले, आपल्या विचार ऐकण्यासाठी या ठिकाणी आले। आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे का आपण आपल्या भाषणामधून जे काही प्रश्न काही राहिला असेल, अनेक वेळास मी आपल्याला भेटून जे काही प्रश्न मांडलेले याच्यामध्ये मंजूर बंधाऱ्याचा प्रश्न आहे का, ह्या मंजूर बंधाऱ्यांची मंजुरी मिळण्यासाठी अनेक 5-6 गावांचे शेतकरी असतील यांनी आशा सोडून दिली होती, परंतु आपण असल्यामुळे त्या मंजूर बंधाऱ्याला मला निधी दिला आणि त्याचं काम आता त्याचं टेंडर लवकर निघणार आहे आणि म्हणून अनेक वर्षांची जी मंजूर बंधाऱ्याची दुरुस्ती त्या ठिकाणी रखडलेली होती हे फक्त दादा आपल्यामुळे शक्य झालेले। असे अनेक प्रश्न आहे जे मी सर्व या ठिकाणी सांगणार नाही, परंतु प्रामुख्याने हे सर्व स्मारक असतील, मंजूर बंधारा असेल किंवा आमच्या कोपरगाव शहराजवळ असलेलं क्रीडा संकुलची जागा असेल, या ठिकाणी क्रीडा संकुलसाठी निधी द्यावा अशा प्रकारची विनंती या ठिकाणी करतो।